नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कांजीवरम सिल्क किंवा पैठणी साडी घेतल्यानंतर त्यावर ब्लाऊज कसा शिवावा हे बऱ्याचदा समजत नाही। त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बोटनेक पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवून मागे छान अशी डिझाईन्स बनवून घेऊ शकता। व्ही-नेक ब्लाऊज काठापदराच्या साडीवर मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात। सिल्कच्या साडीवर असा एखादा पॅटर्न शिवून घेऊ शकता। साडीचा बॉर्डरचा वापर बाह्यांच्या टोकावर किंवा गळ्याच्या डिझाईनसाठी नक्की करा, खूप छान दिसेल। सिंपल काठापदराच्या साडीवर जर तुम्ही असे हटके आणि मॉडर्न डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतलात तर साडीमध्ये खूप सुंदर आणि मॉडर्न दिसाल। काठापदराच्या साड्या ह्या पारंपरिक लुक देतात। त्या साडीवर पारंपरिक पद्धतीचं ब्लाऊज न शिवून घेता थोडी हटके आणि मॉडर्न स्टाईलमध्ये ब्लाऊज शिवून घेतलात तर तुमचा लुक फारच एलिगंट आणि क्लासिक दिसेल। सध्या अशी पॅचवर्क नेक डिझाईन्स ही खूपच ट्रेंडमध्ये आहे। किंवा स्लीव्जमध्ये असा पॅटर्न शिवून घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या बॅक साईडला पोटली बटनचे डिटेलिंग लावू शकता किंवा नाजूक कटवर्क डिझाईन्स बनवून घेऊ शकता। जर तुम्हाला हवे असेल तर लेस, गोंडे किंवा लटकन लावलात तरीही लग्न समारंभामध्ये असे ब्लाऊज खूपच छान आणि एलिगंट लुक देतात। मागच्या बाजूने अशा पद्धतीचा गळा शिवणे हल्ली खूप ट्रेंडिंग आहे। अशा प्रकारचे एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायला हवे। काठापदराची साडी नेसल्यावर अनेक जणींना काकूबाई टाईप किंवा ओल्ड फॅशन वाटतात। तुम्हालाही काठापदराच्या साडीवर थोडा मॉडर्न आणि स्टायलिश लुक करायचं असेल तर असे ब्लाऊज पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। काठापदराच्या साडीवर तसंच टिपिकल ब्लाऊज न शिवता हल्ली अशा पद्धतीचं डिझाईन शिवण्याची खूप फॅशन आहे। कित्येक जणी तर पैठणी साडीवरही असे ब्लाऊज शिवून घेतात। ब्लाऊजच्या बॅकनेकला कटवर्क डिझाईन्स, लेस किंवा वेगवेगळे शेपमध्ये तुम्ही नेक डिझाईन्स बनवून घेऊ शकता। सध्या अशा प्रकारचे नेट डिझाईन्स ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत। किंवा अशा प्रकारे बो डिझाईन्स बनवून घेऊ शकता। काठापदराच्या साडीवर सध्या हे डिझाईन्स खूपच फेमस आहेत। असा एखादा पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। लग्न समारंभ किंवा कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी तुमच्याकडेही असे ब्लाऊज डिझाईन्स असायला हवेत। जर तुम्हीही नवीन ब्लाऊज शिवून घेणार असाल तर असा एखादा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता। आपली साडी कितीही महागडी असली आणि त्या साडीवरील ब्लाऊजसुद्धा तितकाच सुंदर असायला हवा, मगच त्या साडीतील लुक तुमचा खुलून दिसेल। जर तुम्हाला सुद्धा हे ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा।